महानगरपालिका निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपली आहे। राज्यामधल्या महानगरपालिकांच्या अंतिम लढती आता स्पष्ट झालेल्या आहेत। कोणत्या पक्षाचे किती उमेदवार बिनविरोध ते देखील चित्र अवघ्या काही क्षणांमध्ये स्पष्ट होईल। मतदानाच्या आधीच महायुतीने मात्र अर्धशतक गाठलेलं आहे। त्यामुळे ही मोठी बातमी आपण बघतोय। अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता आणि मुदत देखील संपलेली आहे। त्यामुळे राज्यामधल्या ज्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका येऊ घातल्यात त्यामधल्या अंतिम लढती आता ठरल्याचं कळतंय। खरं तर अनेक ठिकाणी बंडखोरी सगळ्याच पक्षांमध्ये बघायला मिळालेली होती। त्यामुळे खरंच हे बंड शमवण्यामध्ये पक्षांना यश आलेलं आहे का, मनधरणी करण्यामध्ये यश आलेलं आहे का, हे देखील बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। मात्र हे होत असताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मतदान होण्याच्या आधीच महायुतीने मात्र अर्धशतक सध्या गाठलेलं दिसतं आहे। अनेक ठिकाणी बिनविरोध त्यांच्या उमेदवारांची निवड झालेली आहे। त्यामुळे महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही महत्त्वाची अपडेट आपण घेतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।